देवा ग्रुप बैलगाडा संघटनेची शान म्हणजे चंद्राला ओळखलं जातं. गाडा मालकाची खऱ्या अर्थाने लक्ष्मी मानली जाणारी 4 बैलांसमोर पळणारी घोडी ही गाडा मालकाची शान आहे आणि तिला गाडा क्षेत्रात लक्ष्मी मानलं जातं. आमचे मित्र वैभव गुंजाळे कुठून खरेदी केली त्याची माहिती सांगितली. ही घोडी आपण मागल्या वर्षी आता 1 वर्ष पूर्ण झालं असेल राहुरी गावची सुनील साप्ते म्हणून तर त्यांच्याकडून आपण बारीक असताना खरेदी केली होती ही. तर तिची जी शरीरयष्टी शरीर बांधा तिचं स्ट्रक्चर प्युअर शिंदीमध्ये हे सगळं पाहून आपण ती खरेदी केली होती. तिथून आणल्यावरती तिला आपण ट्रेन करून सवारीला शिकवल्यावरती ती सवारीला पण चांगली निघली. आपण तिच्यावरती नगरला ज्या घोड्यांच्या शर्यती भरतात तिथं प्रथमतः भाग घेतला होता. तर तिथं तिने 2 पाट्या मारल्या होत्या. 11,000 रुपये तिने आम्हाला तिथं पहिलं तिचं बक्षीस आहे ते आम्हाला मिळून दिलं. तिथून पुढं मग आम्ही तिला गाडा क्षेत्रात चालू केल्यावरती आत्ता तिला एवढी गती की ती ज्या घाटात असेल तो घाट ती 1 ते 1.5 सेकंद किंवा 2 सेकंद पण आतून आणती. आणि तिच्यावरती म्हणजे बसायला तिला काही त्रास नाही, कोण पण बसतं. पण शक्यतो जास्त करून आमचं स्वप्नील असेल जॅकी म्हणून तर तो तिच्यावरती जास्त करून असतो. स्वप्नील आमचे मित्र स्वप्नील ते जॉकी आहे ते माहिती सांगतील थोडी घोडीबद्दल किंवा जॉकी सॉर नेमकी काय रोल निभावतो गाडा क्षेत्रात. आमचे मित्र गोटे भाऊ कदम हे पुढच्या घोडी विषय किंवा जॉकी नेमकी काय रोल निभावतो गाडा क्षेत्रात तो सांग. ही आमची चंद्रा ही बैलांपुढं कांड्यापुढं असती. कांड्यापुढं स्वतः मी बी बसतो, स्वप्नील बी बसतो. तर ही कांड्याला दिशा दाखवण्यासाठी आहे आणि वरती गेल्यावर घाटात बैल पकडण्यासाठी हिचा चांगला उपयोग होतो. बैल जास्त लांब जाणार नाही व तळ्यातच पकडली जावी, बैलांना काही इजा नको होई म्हणून हिचा लवकर पकडायला इथं उपयोग होतो. व ही एकदम शांत आणि चांगल्या स्वभावाची घोडी आहे. बसायला बी लवकर बसून देते, काय प्रॉब्लेम नाही. ओके.